नमस्कार मित्रांनो. आगामी 10 दिवस आपण श्रद्धा या विषयावर टप्प्याटप्प्याने रोज एक 5-7 मिनटं जरा चिंतन करूया. आज उकल अर्थात अनफोल्डमेंट या संबंधी थोडंसं. मित्रांनो, जगात श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत सतत चर्चा चालू असलेली आपण ऐकतो. पुरोगामी बुद्धिवादी लोक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक करण्यासही तयार नसतात. श्रद्धा बाळगणारे श्रद्धा बाळगतातच आणि तिच्यावर प्रहार करणारे त्यांचं आपलं काम करत असतात. खरं तर श्रद्धा ही भावनिक बाब आहे. तिचा अर्थ समजणं आणि नंतर तो उमजणं ही खरं तर उकळण्याची प्रक्रिया आहे. इंग्रजीत त्याला अनफोल्डमेंट म्हणतात. एक उदाहरण घेऊ. लहान मुलांना सुरुवातीला एवढंच कळतं की हे बटन दाबलं की ती ट्यूब लागते आणि प्रकाश पडतो. त्यांचं आकलन असतं की प्रकाश हवा असेल तर दिवा लावायला हवा आणि दिवा लावण्याची क्षमता त्या बटनात आहे. पण केव्हा तरी असं होतं का की बटन दाबूनही दिवा लागत नाही? मग तो लहानगा मुलगा मोठ्यांना विचारतो की बटन दाबूनही ट्यूब का लागत नाही? मग त्याला आपण सांगतो की वीज गेली आहे. वीज आली की ट्यूब लागेल. छोटा मुलगा प्रत्यक्ष अनुभव घेतो. वीज आल्यावर तेच बटन दाबल्यावर दिवा लागतो आणि त्याला समजतं की बटन दाबून ट्यूब लागण्यासाठी वीज हवी. कधीतरी वीज असतानाही बटन दाबून ट्यूब लागत नाही आणि मग त्याला आश्चर्य वाटतं. आश्चर्याने तो विचारतो की आता ट्यूब का लागत नाही? वीज तर आहे. मग आपण त्याला सांगतो, थांब, जरा स्टार्टर ठीक आहे का ते पाहू. स्टार्टर चांगला असूनही ट्यूब लागली नाही तर आपण म्हणतो जरा चोक तपासून पाहू. समजा चोकही चांगला असेल तर ट्यूब उडाली नाही ना ते पाहतो. आणि हे सगळं चांगलं असलं तर बटनातच काही बिघाड झाला आहे का याची खात्री करतो. बटन चांगलं आहे, ट्यूब, स्टार्टर, चोकही उत्तम आहे, विजेचा प्रवाह चालू आहे, तर मग विजेचा प्रवाह बटनापर्यंत आणि तिथून पुढे ट्यूबपर्यंत पोचतोय ना हेही आपण तपासतो. हे सगळं जेव्हा मुलाला सांगतो तेव्हा मुलाला मग समजतं की बटन दाबून दिवा लागतो ही प्रक्रिया इतकी सोपी वाटत असली तरी त्याची उकल म्हणजेच अनफोल्डमेंट ही इतकी मोठी आहे. एखाद्या गोष्टीचा एक एक पदर समजणं आणि त्यातून कार्यकारण भावाचे आकलन होणं ही मुद्दाम, जाणीवपूर्वक, सातत्याने करायची बाब आहे. ते अभ्यासाचं काम आहे. भौतिक बाबतीत ही जशी अनफोल्डमेंट आहे तशीच ती मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक बाबतीतही आहे. ट्यूब लागून प्रकाश मिळवण्यासाठी जशी ट्यूब, स्टार्टर, चोक, वायर्स, स्विच अशा दृश्य गोष्टी आवश्यक आहेत, तशीच एक अदृश्य आणि चैतन्यमय वीज नावाची बाबही नको का? केवळ चैतन्याने म्हणजेच विजेने ट्यूब पेटणार नाही. दोन्हींच्या योग्य समन्वयाने दिवा लागतो आणि प्रकाश देतो. ही अर्थ उकळण्याची प्रक्रिया आहे, अनफोल्डमेंट आहे. इतका अर्थ उकलत नाही तोपर्यंत हे बटन दाबल्यावर ती ट्यूब पेटते यावर फक्त विश्वास असतो. इथे तर निदान दिवा लागण्याचा प्रत्यक्ष अनुभव तरी येतो. पण ज्या बाबतीत प्रत्यक्ष अनुभव इतका सहज शक्य नसतो पण आपली जिज्ञासा मात्र तीव्र असते, त्या बाबतीत
ज्याला प्रत्यक्ष अनुभव आला आहे असं आपल्याला वाटतं, त्याच्या शब्दावरच आपण विसंबतो ना. ते शब्द सांगणारा माणूस किंवा ग्रंथ किंवा कर्म किंवा वचन यावरील आपला विश्वास म्हणजे श्रद्धा. त्यांच्याशी आपली असणारी भावनिक बांधिलकी म्हणजेच श्रद्धा. श्रद्धा या शब्दाची उकलही अशी हळूहळू होणारी आहे. मग श्रद्धा, अंधश्रद्धा, अश्रद्धा याविषयी आपण कशाला घाईने मत बनवायचं बरं? विश्वातील प्रत्येक बाब आणि घडणारी प्रत्येक गोष्ट यांची उकल होईपर्यंत श्रद्धा असायला काय हरकत आहे? शिवाय माणसांच्या 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी यांच्या पलीकडे परमेश्वर आहे. त्याला जाणून घ्यायचं असेल तर तो आहे असं पहिलं मानलं पाहिजे. माणसाला जाणण्याची आणि मानण्याची शक्ती आहे. त्यातील मानण्याच्या शक्तीचा प्रथम वापर करून मग जाणण्याचा प्रयत्न करायला नको का? हाच क्रम कदाचित शास्त्रीय पण असू शकतो. म्हणून आधी मानलं पाहिजे आणि मग जाणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे मानणं एका अर्थाने श्रद्धाच नाही का? नमस्कार. पुढच्या भागात पुन्हा भेटूया.